तर इराण विरोधात इस्रायल आणि अमेरिकेनं युद्ध पुकारलं। इराणनं सुद्धा या दोन देशांना धडा शिकवण्यासाठी इराणनं सुद्धा आता हल्ले करण्यास सुरुवात केली। या युद्धजन्य परिस्थितीमुळे अर्थविश्वात मोठा भूकंप झालाय, त्याचे पडसाद सगळ्या देशांवर पडताना पाहायला मिळतात। भारताबाबत बोलायचं झालंच तर शेअर बाजारात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गुंतवणूक करणाऱ्यांना या परिस्थितीमुळे मोठा फटका बसलाय। 28 फेब्रुवारीपासून कालपर्यंत म्हणजेच 9 दिवसात गुंतवणूकदारांना 31 लाख कोटींचं नुकसान सहन करावं लागलंय। सोमवारी शेअर बाजारातल्या पडझडीचं सत्र सुरूच राहिलं, ज्यामुळे सोमवारी एका दिवसात गुंतवणूकदारांचे 12 लाख कोटींचं नुकसान झालंय। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अर्थतज्ञ उदय तारदाळकर सर आहेत। उदय सर, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। आपण पाहतो युद्धाचे परिणाम, युद्धाचे पडसाद हे भारतावर दिसून येत आहेत। शेअर बाजारात पडझड सुरूच आहे, 12 लाख कोटींचं गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय। या परिस्थितीकडे कसं पाहता आपण? एक आपण प्रथम गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गेल्या काही दिवसामध्ये जवळजवळ खनिज तेलाचे भाव आहेत ते 70च्या घरात होते, तर 100च्या त्यांनी 100 पार केली आहे। प्रत्येक $10 जेव्हा वाढ होते अशा खनिज तेलाची, तेव्हा भारताला साधारणपणे 1.5 लाख करोडचे त्याची वार्षिक जे आयातीचं बिल वाढतं। हा जो आपण म्हणतो की एक डायरेक्ट आघात असतो आपल्यावरती। आणि जेव्हा आपण 85% तर तेल हे आयात करतो, त्यामुळे जी महागाई जी आपली काबूत असते ती महागाई कंट्रोलच्या बाहेर जाते आणि जी टंचाई सदृश परिस्थिती होते। आता आपण बघतोय की खुद्द इराणमध्ये सुद्धा जिथे हे ऑइल हे त्यांना सबसिडी मिळते, तिथे सुद्धा त्यांना 30 लिटरवरून 20 लिटरवरती यायला लागलं। म्हणजे एवढी भीषण परिस्थिती झाली आहे आणि ते जगामध्ये जी एकूण पुरवठा साखळी आहे प्रत्येक बाबतीतली ती ब्रेक झाली आहे आणि त्याचाच परिणाम हा दिसतोय। आणि स्टॉक मार्केट अर्थातच अशा परिस्थितीमध्ये ज्या फक्त नेसेसिटीज आहेत त्याच्यावरतीच लोकांना कॉन्सन्ट्रेट करायला लागतं आणि त्यामुळे हा मोठा आघात बसलाय असं म्हणता येईल। निश्चितच उदय सर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी।